हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाणे विभाग भाजपसाठी महत्त्वाचा, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। तर ठाण्याची जागा भाजपलाच मिळणार, माजी आमदार नरेंद्र मेहतांचाही दावा। विश्वजित कदम, विशाल पाटलांसह सांगलीतील काँग्रेस नेत्यांची आज बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करणार। सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्यानं काँग्रेस नेते नाराज। भाजपकडून आज 9वी उमेदवारी यादी जाहीर होणार। सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। साताऱ्यातून कुणाला तिकीट आज स्पष्ट होणार। पंतप्रधान मोदींची आज रामटेकमध्ये प्रचार सभा। शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे नागपुरात, बैठकीनंतर शिंदे पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहणार। शिंदेंकडून सभास्थळाचाही आढावा। उदय सामंत आज वाशिम दौऱ्यावर, भावना गवळींच्या मनधरणीचा प्रयत्न करणार। तिकीट कापल्यानं भावना गवळी नाराज। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासाठी महायुतीला पाठिंबा, राज ठाकरेंची घोषणा। मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही, विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। मनसेचा महायुतीमधल्या समावेश चिन्हामुळे रखडला। मनसेला कमळावर लढण्याची ऑफर होती, मात्र राज ठाकरेंनी ऑफर फेटाळली। शिंदे फडणवीस म्हणाले, आपण एकत्र यायला हवं, तेव्हा मीच अमित शहांना फोन करून भेटायचं सांगितलं। शहांच्या भेटीवरील विरोधकांच्या टीकेला राज ठाकरेंचं उत्तर। निवडणूक आयोगानं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे सुप्रीम कोर्टात। बर्वेंच्या याचिकेवर आज सुनावणी। विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नावाबाबत आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी। आघाडीचं इंडिया असं नाव ठेवल्याने जनहित याचिका दाखल। वरंधघाट 30 मे पर्यंत बंद राहणार। राष्ट्रीय महामार्गाचं दुपरीकरण, संरक्षक भिंत आणि अत्यावश्यक उपाययोजनांसाठी वरंधघाट बंद ठेवण्याचा निर्णय। राज्यासह देशात क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा, स्थानिक पातळीवर औषधं खरेदी करण्याच्या सूचना। पुरवठा सुरळीत होण्यासाठी 3 महिने लागणार। गुढीपाडव्याच्या निमित्तानं सोनं, घर, वाहन खरेदीत मोठी वाढ। मुंबई आणि उपनगरांमध्ये एप्रिलच्या केवळ 8 दिवसांमध्ये 2837 घरांची विक्री। नाशकातल्या 15 बाजार समित्यांमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंद। वादावर तोडगा निघाला नसल्यानं हमाल आणि व्यापारी आक्रमक। वाशिममध्ये गारपीट झाल्यानं अनेक ठिकाणी बर्फाची चादर। भाजीपाल्यासह लिंबू, संत्रा, टरबूज आणि आंब्याचं प्रचंड नुकसान। राज्यातील 9 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळी आणि गारपिटीने भाजीपाला, फळपिकांचं नुकसान। पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। नगरमध्ये मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू, एकाला वाचवण्यात यश। एक्सप्रेस वेवरील पुण्याकडे जाणारा रस्ता आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद। चिखले पुलाचं लोखंडी गर्डर बसवण्यात येणार। छत्तीसगडमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळली, 14 जणांचा मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी। बचाव कार्य सुरू। आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा आज गुजरात टायटन्सशी सामना। राजस्थानच्या सवाई मानसिंह मैदानावर दोन्ही संघांमध्ये लढत। गुजरात राजस्थानचा विजयरथ रोखणार का, याकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।